तिकडे माणूस बसला ना कोणती फिक्र इच्छा आधी 2 दिवसात इमानदारी आणि प्रामाणिकपणे संघर्ष केल्यानंतर एक सामाजिक क्रांती करता येऊ शकते हे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी दाखवून दिलेलं आहे. खरं तर ज्या राजकारण्यांनी आणि नेत्यांनी समाजाला ग्राह्य धरलं होतं त्यांना जमिनीवर आणण्याचं काम संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी केलेलं आहे. आणि ज्या व्यक्तीनं अशा प्रकारे समाज मन जिंकलेलं असतं त्यांच्यासाठी लोक रक्त द्यायला सुद्धा तयार होतात. आज केज शहरामध्ये हनुमान मंदिर वकीलवाडी या ठिकाणी खरं तर संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या त्यागाला आणि खरोखर इमानदारीला एक सन्मानित करण्याच्या हेतूनं एक मोठं आंदोलन उभारून समाजाला त्यांनी एक न्याय देण्याचं काम केल्यामुळं आज या ठिकाणी भव्य अशा रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे. व्यक्ती काही देऊ शकतो, पैसे देऊ शकतो, आणखी काही देऊ शकेल, पण रक्त देणं ही वेगळी गोष्ट आणि रक्त तेव्हाच देऊ शकतो जेव्हा कुणाबद्दल तरी एक मोठा विश्वास असतो. आणि असंच आज आपण या ठिकाणी बघतोय मनोज जरांगे पाटील यांच्या सन्मानात आज त्यांचा वाढदिवस आहे. 1 ऑगस्ट त्यांचा वाढदिवस आहे. याच्यासाठी या रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे. मात्र आजच्याच दिनाचं औचित्य साधून आज साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचीही जयंती आहे. त्याचंही या ठिकाणी पूजन करण्यात आलेलं आहे. आणि कॉम्रेड नानाभाऊ क्रांतिसिंह नाना पाटील यांचीही जयंती उद्या आपण साजरी करतोय. त्यानिमित्तही आज त्यांच्याही प्रतिमेचं पूजन करून त्यांनाही अभिवादन करण्यात आले. खरोखर या ठिकाणी आपण बघतोय की प्रचंड मोठा जोश आणि उत्साहामध्ये असंख्य तरुण या ठिकाणी रक्तदानासाठी हनुमान मंदिर वकीलवाडी या ठिकाणी पोहोचलेले आहेत. एक भव्य रक्तदान शिबिर या ठिकाणी पार पडत आहे. आपण पाहू शकतोय प्रचंड मोठा उत्साह संपूर्ण युवकामध्ये आपल्याला दिसून येतो आहे. खरं तर ज्या योद्ध्यानं समाजाला उभं केलेलं आहे एका संघर्षासाठी त्याची जाणीव ठेवून हे सगळे युवक या ठिकाणी आल्याचं दिसतं. खरं तर विषय चर्चेचा कसाही असो, पण संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे संपूर्ण बहुजन समाजाचे एक नक्कीच आदर्श बनू शकतात. त्याचं कारण हे आहे की कुठल्याही राजकीय नेत्यांना किंवा राजकारणाला किंमत न देता त्यांनी स्वतःच्या हिमतीनं समाज एकत्र केलेला आहे. हीच गरज बहुजनातील प्रत्येक समाजाला आहे हे इथं आपण जाणून घेतलं पाहिजे. कारण आज प्रत्येक राजकारणाने आणि नेत्यांनी आपल्या समाजाला ग्राह्य धरलेला आहे. आपला समाज आपल्याशिवाय कुठं जाऊ शकत नाही असा गैरसमज या नेत्यांचा झालेला आहे. आणि नेमकं या ठिकाणी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी हा गैरसमज राजकीय नेत्यांचा दूर करण्याचा प्रयत्न आपल्या आंदोलनाच्या माध्यमातून केलेला आहे.
आहे